नमस्कार, मी भूषण प्रदीपराव देशमुख, मुक्काम पोस्ट खेड, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती, महाराष्ट्र। या ठिकाणी आम्ही भूमिपुत्र हायटेक नर्सरी एक नर्सरी चालवतो, जी आज साधारण 5.5 एकरवरती आहे, बनवलेली आहे। यामध्ये आम्ही व्हेजिटेबल प्लांट्स नर्सरी म्हणजे ज्यामध्ये टोमॅटो, मिरची, वांगी, फुलगोबी, पत्तागोबी, टरबूज, खरबूज, पपईसारख्या रोपांची निर्मिती करतो आणि तसेच साधारणतः महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग या 4 ते 5 राज्यांमध्ये आपल्या रोपांचा सप्लाय करतो। आजपर्यंत साधारणतः जी आपली नर्सरी भूमिपुत्र हायटेक नर्सरी 5.5 एकरवर बनलेली आहे, तर यामध्ये साधारणतः आम्ही दर महिन्याला एक 60 ते 65 लाख रोपांची निर्मिती करतो आणि ती आमच्या ट्रान्सपोर्टच्या व्हेकलच्या माध्यमातून साधारणतः 4 ते 5 स्टेटमध्ये सप्लाय करतो। यामध्ये सगळ्यात मोठा जो वाटा आहे, आम्ही ज्यावेळेस 2016मध्ये आमची भूमिपुत्र हायटेक नर्सरी सुरुवात केली होती, त्यावेळेस 30,000 रोपांपासून सुरुवात केली आणि आज ती 65 लाखांपर्यंत पोहोचली आहे। तर यामागचा जो सगळ्यात मेन कारण आहे, जे आज 30,000पासून सुरुवात केलेली नर्सरी आज 65 लाखांपर्यंत पोहोचली, तर त्यामध्ये जे भूमिपुत्र हायटेक नर्सरी जे एका क्वालिटीवर टिकून राहिली, त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी जाणारं सीडलिंग्स म्हणजे आम्ही स्वतः त्या रोपांना सीडलिंग्स न म्हणता त्याला स्पीडलिंग म्हणतो, की जे शेतकऱ्यांच्या शेतावरती गेल्यानंतर तिथं 0% विल्टिंग करून कमीत कमी विल्टिंग होऊन ते जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणे ग्रो करते त्यांच्या शेतामध्ये आणि निश्चितच त्यांना त्या चांगल्या सीडलिंग्सचा त्यांच्या उत्पन्नावर खूप मोठा त्याचा परिणाम होतो आणि अशा हॅपीस्ट म्हणजे जे समाधानकारक जे शेतकरी आहे, ज्यांनी भूमिपुत्र हायटेक नर्सरीशी जुळून तिथून रोपं विकत घेऊन ते शेतकऱ्यात आपल्या स्वतःच्या शेतामध्ये लावले आणि त्यामधून खूप चांगल्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवलं। ज्यावेळेस आम्ही 2016मध्ये नर्सरी स्टार्ट केली, त्यापूर्वी मी साधारणतः गेल्या 10 वर्षापासून भाजीपाल्याची शेती करत होतो। तर भाजीपाल्याची शेती करत असताना आम्ही बघितलं की रोपांच्या निर्मितीसाठी जे चॅलेंजेस येत आहेत आज मार्केटमध्ये, किंवा आपण बऱ्याच ठिकाणून आम्ही बाहेरूनही रोपं मागवले, पण जे समाधानकारक जे रोपं होते, जी आम्हाला सीडलिंग्स पाहिजे होती, ती मिळत नव्हते। तर म्हणून आम्ही इथं ठरवलं की भूमिपुत्र हायटेक नर्सरीची स्थापना करून आपण इथेच चांगल्या प्रकारचे चांगल्या प्रतीचे रोपं, उच्च दर्जाचे रोपं तयार करून आपल्या शेतामध्येच त्याचे ट्रान्सप्लांट करावं आणि त्या ट्रान्सप्लांट करून त्यापासून अधिक उत्पन्न कसं मिळवता येईल, तर या दिशेने आम्ही वाटचाल सुरू केली। तर आम्ही ज्यावेळेस या शोधात होतो की चांगले रोपं तयार करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज असते, जसं की रोपं तयार करण्यासाठी ट्रेची गरज असते, चांगल्या कोकोपीटची गरज असते, चांगल्या बियाण्याची गरज असते, त्याचसोबत एक चांगल्या स्ट्रक्चरची गरज असते, की जे आज आपण इथं बघतोय उभारलेलं आहे। यामध्ये मी निश्चितच ॲग्रीप्लास्टला धन्यवाद देऊ इच्छेल। त्यावेळेस आम्ही बऱ्याचशा कंपन्यांशी चर्चा केली, बऱ्याचशा कंपन्यांशी बोललो, पण त्यानंतर आम्ही एंड पॉईंटला जे ठरवलं की बा कुणासोबत जायचं, तर ते आम्ही ठरवलं की ॲग्रीप्लास्टसोबत जायचं। कारण ॲग्रीप्लास्टचे जे अनुभव होते आणि ॲग्रीप्लास्टकडून त्यावेळेस जो सपोर्ट आम्हाला मिळाला, त्यांच्या कंपनी एम्प्लॉयकडून किंवा कंपनी डीलरकडून जे रिस्पॉन्स मिळाला, त्यांनी स्वतः इथं फील्डवर येऊन ॲग्रीप्लास्टच्या प्रोडक्टबद्दल आम्हाला माहिती दिली, समजून सांगितलं। सोबतच हे प्रोडक्ट वापरल्यामुळं तुमच्या नर्सरीमध्ये किती प्रमाणात तुम्ही तुमचा फायदा करून घेऊ शकता हे समजून सांगितलं। आज आम्ही बऱ्याचशा कंपन्यांची इथं प्रोडक्ट वापरले आहे, परंतु 2016 ते 2025 हा जो प्रवास होता, या प्रवासामध्ये जो सगळ्यात मोठा जो वाटा ठरला किंवा सगळ्यात मोठा आमच्या भूमिपुत्र हायटेक नर्सरीचा फायदा झाला, तर ते झाला ॲग्रीप्लास्टचे मटेरियल वापरल्यामुळं। त्याचं कारण असं की एक कुठल्याही चांगल्या प्रतीचं रोप तयार करण्यासाठी एक सूर्यप्रकाश खूप चांगला गरजेचं असतो, परंतु ज्यावेळेस आपण ओपनमध्ये रोपं तयार करतो, ज्यावेळेस डायरेक्ट सूर्याची किरणं आपल्या रोपांवरती पडतात, तर ते कुठेतरी डॅमेज करतात। त्याच वेळेस आम्ही ॲग्रीप्लास्टची जी वेगवेगळ्या क्वालिटीची जी फिल्म इथे यूज केली, तर ते अँटी डिफ्यूज त्याची प्रॉपर्टी असल्यामुळे जे सनलाईट डायरेक्ट येत होतं, तर ते डिफ्यूज होऊन त्याचे जे किरणं होते ते एकसारख्या रोपांवरती न पडता ते परावर्तित झाले बरेच इकडे आणि त्यामुळं आपल्या रोपांना जितका लाईट लागतो, म्हणजे साधारणतः आम्ही बघितलं की चांगलं सीडलिंग्स तयार करण्यासाठी एक 30,000 लक्सची गरज आहे, म्हणजे 25 ते 30,000 लक्स आपल्या रोपांसाठी लागतात। तर ते आम्ही ज्यावेळेस इथं मेजर केलं, तर मोजलं लक्स मीटरनी, तर इथं ते त्या फिल्ममधून आम्हाला खूप चांगलं त्याचा हे मिळालं, म्हणजे रिस्पॉन्स मिळाला। त्यासोबतच टेम्परेचर इथं आपण ज्यावेळेस आता विदर्भात बसलेलो आहे, विदर्भातलं जे टेम्परेचर असतं साधारणतः एप्रिल, मे, जून महिन्यात हे 40च्या प्लस म्हणजे साधारण 45, 46, 47पर्यंत आम्ही ते टेम्परेचर मोजलेलं आहे। तर इतक्या टेम्परेचरमध्ये नुसत्याच येणं भागत नव्हतं। पॉलिफिल्म टाकली आहे आपण, पाण्यापासून वाचवलं, थंडीपासून वाचवलं, पण उन्हापासून वाचवण्यासाठी नुसत्या पॉलिफिल्मनं आपण ते वाचवू शकत नव्हतं, तर त्यासाठी आपल्याला एक चांगल्या नेटची पण गरज होती।
तर ती नेटची शोध करत असताना आम्ही त्यावेळेसही बऱ्याचशा कंपन्यांच्या नेट इथं वापरलेल्या आहे, परंतु त्यामुळे जी ॲग्रीप्लास्टमध्ये जी प्रॉपर्टी मिळाली, म्हणजे आपण ज्यावेळेस 50% नेट आपण घेतो विकत, तर ती खरंच 50% आहे का, 50% सूर्यप्रकाश ते कमी करते का, तर ती ॲग्रीप्लास्टच्या नेटमध्ये तर ते आम्हाला प्रॉपर्टी खूप चांगल्या मध्ये मिळाली की त्यांनी 50% सनलाईट कमी करून आपल्या रोपांना जितकं लाईटची गरज आहे तितकंच लाईट खाली सोडून आपल्या रोपांची ती गरज सूर्यप्रकाशाची पूर्ण केली. त्यासोबतच एक चांगली नर्सरी तयार करण्यासाठी तुम्हाला तुमच्या रोपांचा जो कॉन्टॅक्ट आहे हा जमिनीसोबत व्हायला नको, म्हणजे तुमचे रोपं जमिनीपासून वरती असायला हवे. तर त्यासाठी जमीन आणि रोपं या मधातला जो आपण याच्यामध्ये एक पार्टिशन टाकलं तर ते विडमॅट, ज्याचा विडमॅट एक असं प्रोडक्ट आहे की जे तुमच्या मातीचा कॉन्टॅक्ट तुमच्या ट्रेमध्ये किंवा तुमच्या रोपांच्या मुळाशी होऊ देत नाही. तर त्यामुळं काय होतं की जर मुळांचा जर कॉन्टॅक्ट जर तुमच्या जमिनीशी झाला नाही तर तुमच्या रोपांमध्ये कुठलाही फंगस, आजकाल बरेच बॅक्टेरियल विल्ट आहे, फायटोप्थोरा आहे, फ्युजेरियम आहे, यासारखे जे बुरशीजन्य रोग आहेत, तर ह्या रोगांमुळं जे आपल्या रोपांमध्ये जे प्रॉब्लेम येत होते तर हे विडमॅट टाकल्यानंतर आम्हाला तोही एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. पण यामध्ये आम्ही ज्यावेळेस विडमॅटची निवड करत असताना आम्ही बऱ्याचशा कंपन्यांसोबतही बोललो, बऱ्याचशा कंपन्यांच्या ट्रायलही इथं लावल्या, पण त्यामध्येही विडमॅटमध्ये आम्ही असं बघितलं की त्याचा जो फॉर्म्युला होता की तासाला इतके लिटर पाणी खाली त्याचं पर्क्युलेट झालं पाहिजे. बरेचदा काय होतं की विडमॅट बऱ्याच कंपन्यांचे आहे, पण त्यातून पाणी किती वेळेला किती पाझरतं खाली हे बरेच नर्सरीधारक हे सर्च करत नाही. तर मी त्यांना नक्कीच आवाहन करेल की त्यांनी विडमॅट विकत घेत असताना याही गोष्टीचा विचार केला पाहिजे की विडमॅटमधून एका तासाला किती पाणी खाली परावर्तित होतं, जेणेकरून आपलं जे पाणी मारताना किंवा पावसाच्या पाण्यामुळे जे पाणी त्या विडमॅटवर पडतं तर ते पाणी तिथं जमा न राहता ते खाली निघून गेलं पाहिजे आणि आपल्या रोपांना त्याची बाधा नाही झाली पाहिजे. तर असे ॲग्रीप्लास्टचे प्रोडक्ट वापरत असताना मला बरेचसे अनुभव आले आणि त्यानंतर आम्ही जसजशा नर्सरीमध्ये आमची ग्रोईंग करत गेलो, नर्सरी वाढवत गेलो, तर तसतसं आम्ही ॲग्रीप्लास्टच्या आणखीन मटेरियल जास्तीत जास्त विकत घेऊन आपल्या नर्सरीमध्ये तर यूज करत गेलो. शेवटी जाता मी एकच सांगू शकतो की जेही आपण नर्सरी उत्पादनासाठी जेही प्रोडक्ट वापरतो तर हे प्रोडक्ट वापरत असताना आपण त्याची जे मटेरियल आपल्याला नर्सरीला गरजेचं आहे तेच वापरलं पाहिजे. म्हणून मी सगळ्यात शेवट जाता ॲग्रीप्लास्ट यांना धन्यवाद देऊ इच्छितो की ते आमच्याशी 2016 जुळले आणि आज 2025 साधारणतः 8 वर्षातही त्यांनी आमचा हात सोडलेला नाही आणि 2016 ते 2025 एकसारखी सर्व्हिस, म्हणजे कंपनीचे एम्प्लॉई असो किंवा त्यांचे डिस्ट्रीब्युटर असो, या दोन्हीही व्यक्तींनी आमच्यापर्यंत पोहोचून आम्हाला किती चांगलं एक मार्गदर्शन मिळू शकेल किंवा किती चांगलं प्रोडक्ट नर्सरीपर्यंत पोहोचू शकेल याचा प्रयत्न करून भूमिपुत्र हायटेक नर्सरीला समोर नेण्यात ॲग्रीप्लास्टचा फार मोठा वाटा आहे. त्याबद्दल मी शेवट जाता त्यांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.